Good morning friends. Now today we will learn about our second lesson of EVS. What is the name of our lesson? Second lesson, the interrelationships between living things. Now we know friends that we live in our environments. So while living in our environment there are many things we can see around us, like we can see the trees, animals, birds, everything we can see that around us. Like this, we should know the relationship between them. So, you know that birds, animals, human beings are interrelated each other. त्यांचे एकमेकांशी काय आहे संबंध असतात. प्राणी असतील, पक्षी असतील, मानव प्राणी असतील, यांच्यामध्ये काय असतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काय असतात संबंध असतात. ते एकमेकांशी काय करतात रिॲक्ट करतात, एकमेकांची प्रतिक्रिया देत असतात. त्यातलंच एक आपल्याला हा जो आपण लेसन शिकणार आहोत त्याच्याविषयीची आपल्याला माहिती दिलेली आहे. तर आपण बघूया चित्रामध्ये बघा तुम्हाला व्हॉट यू सी इन दिस पिक्चर. तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतं देर इज अ बिग ट्री and under the big tree there are people who there are some men or women that they stand under the tree. Okay, so why do they stand under the tree? Because they get what shade, they get shadow from the trees, and that's why for protecting themselves from the sun they stand under the tree. So means here we get many things. Here the tree and the man reacted to each other. They are interrelated to each other. Okay, म्हणजे आपल्याला पर्यावरणातल्या ज्या वस्तू असतात, गोष्टी असतात, त्यांच्यापासून आपल्याला मानवाला आणि प्राण्यांना, पक्ष्यांना काय मिळत असतं, काही वस्तू मिळत असतात, काही गोष्टी मिळत असतात. म्हणून त्याच्यामध्ये काय असतात आंतरसंबंध असतात. पुढे बघूया. नेक्स्ट, कॅन यू टेल. याच्याबद्दल आपण बघितलं काय तर प्लॅन्ट्स इन आवर सराउंडिंग्स आर युजफुल टू अस. म्हणजे आपल्या सराउंडिंग्स मध्ये जेवढे प्लॅन्ट्स आहेत, आपल्या आजूबाजूला जेवढे प्लॅन्ट्स आहेत, वनस्पती आहेत, ते काय युजफुल आहेत, आपल्यासाठी काय फार उपयुक्त आहेत. इन डिफरंट वेज, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा उपयोग आहे, है ना. देयर आर मेनी काइंड्स ऑफ ट्रीज अँड प्लॅन्ट्स यू कॅन सी अराउंड अस. आपल्या सभोवताली पुष्कळशा काय आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, प्राणी आहेत, वेगवेगळे वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग आपल्याला माहिती आहे की नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत की ज्यांचा आपल्याला उपयोग फार चांगला अडुळसा आहे. अडुळसा या झाडाचा उपयोग आपल्याला, म्हणजे पानांचा जो उपयोग आहे, आपल्याला खोकला वगैरे काही आला तर आपण त्यासाठी अडुळसाच्या पानांचा वापर करतो. त्याचप्रमाणे दिली आपल्याला माहिती दिली आहे. मेथी आहे, फेंद्रिक. आता मेथी जी आहे ते मेथीची समजा वनस्पती आहे, त्याच्यात आपण बी वगैरे खाल्ल्या, मेथीचे किंवा बिया खाल्ल्या तर त्यापासून आपलं रक्त शुद्ध होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीपासून आपला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होत असतात. त्याच्याचं उदाहरण दिलं आपल्याला. द नेम्स ऑफ द सम प्लॅन्ट्स आर गिवन बिलो. काही प्लॅन्ट्स, काही वनस्पतींची नावं आपल्याला दिलेली आहेत. फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लीव्स. म्हणजे जी पाने आपण का वापरतो, म्हणून आधी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात, त्या आजारांसाठी आपण या वनस्पतींच्या पानांचा वापर करत असतो. बिटल वाईन आहे, त्याच्यानंतर क्लिमॉक्टर फॉरेस्ट म्हणजे पळस आहे, त्यानंतर फेंग्रिक म्हणजे मेथी आहे, वसका म्हणजे अडुळसाचं पानं आहे, त्याच्यात करी प्लॅन्ट्स, हे जे सर्व आहेत आपण त्याचा वापर आयुर्वेदिक वनस्पती म्हणून करत असतो. नेक्स्ट मित्रांनो, पुढे आता याच्या आपल्या पर्यावरणातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण आपल्या मानवपर्यंत असतात का आपल्या गरजा पूर्ण करत असतात. उदाहरण बघा, द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेड इन देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, मानव प्राण्यांच्या ज्या काही समजा गरजा आहेत त्या पर्यावरणातच पूर्ण होत असतात, भागवल्या जातात. मीट म्हणजे काय, भागवणे, पूर्ण होणे. आपल्या सर्व गरजा या पर्यावरणातच पूर्ण होत असतात. उदाहरण बघा, वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लॉथ्स अँड शेल्टर. सो what are the needs of man, human beings? Only water, food and air. These three things are very important for us and we get these things from environment. आपल्याला या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कुठून मिळत असतात, एन्व्हायरमेंट, पर्यावरणातून मिळत असतात. ओके, म्हणजे आपण आपल्या ज्या गरजा आहोत या पर्यावरणातून काय करत असतो, पूर्ण करत असतो. ऑल these needs are made in our surroundings. आणि आपल्या सर्व गरजा या पर्यावरणातून आपल्या पूर्ण होत असतात. पुढे, in fact food, water and air are the needs of all living things. आता सर्व सजीव प्राण्यांची जर समजा गरज असेल तरी काय, फूड, वॉटर अँड एअर म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, पाणी आणि
आपल्या मानव प्राण्यांच्या किंवा प्राणी पक्ष्यांच्या सर्वांच्या मूलभूत गरजा आहेत. दे आर ऑल फुलफिल इन द एन्व्हायरमेंट. आणि या सर्व गरजा कुठे पूर्ण होतात? आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे पर्यावरणामध्ये कंप्लीट होत असतात. बट देअर आर डिफरन्सेस इन द नीड्स ऑफ ईच काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स. पण प्रत्येक लिव्हिंग थिंग्समध्ये, प्रत्येक सजीवांमध्ये काय असतात? आपल्याला डिफरन्सेस दिसतात, म्हणजे फरक जाणवतात, त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसते. ठीक आहे. सर्व सजीव प्राणी सारखे असतात असातला काही भाग नाही, त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसते, फरक दिसतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल द वॉटर दॅट माउस ड्रिंक्स इन एंटायर डे. म्हणजे जेवढं पाणी आपलं उंदीर पितो, उंदीर जेवढं पाणी दिवसातून पितो त्याच्यापेक्षा वुड नॉट बी इनफ फॉर एलिफंट फॉर इवन ॲट वन टाइम. जेवढं दिवसातून दिवसभरामध्ये उंदीर जेवढं पाणी पितो तेवढं पाणी हत्तीला एका टायमात म्हणजे एका वेळेमध्ये सुद्धा पूर्ण होणार नाही. म्हणजे आता हत्ती सुद्धा प्राणी आहे आणि उंदीर सुद्धा प्राणी आहेत, पण यांच्यामध्ये पाणी पिण्याची जी क्षमता आहे प्रत्येकाची कशी आहे? वेगवेगळी आहे. म्हणजेच काय? प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक प्राणी मात्र कसे आहेत? वेगवेगळे आहेत, त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. यावर आपल्याला कळतं. थिंक अबाउट इट. बटरफ्लायज फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लावर्स. आता जे बटरफ्लाय असतात, फुलपाखरू असतात, यांचा आपण अभ्यास केला पहिल्या लेसनमध्ये. त्यांच्याची काही समजा हे जे पालन पोषण करतात, कशावर त्यांचं पालन पोषण? ऑन द नेक्टर ऑफ फ्लावर्स. म्हणजे जे समजा मध असतं, मध किंवा याच्यातला रस असतो, गोड रस, फुलांमधला गोड रस, त्यांच्यामध्ये त्यांचं पालन पोषण होत असतं. कॅन अ फ्रॉग डू द सेम. आता जे फ्रॉग आहे यांचं पालन पोषण कशावर तुम्हाला माहिती आहे? अ शीप इट्स अ लीव्स ऑफ श्रब. आता जी शीप असते, मेंढी असते, ती काय करते? झाडं झुडपाचे जे पालापाचोळा असतो ते खाते. कॅन अ टायगर डू द सेम. आता टायगर काय करतो? पालापाचोळा खातो का? नाही, तो प्राण्यांना खातो आणि प्राण्यांना खाल्यामुळे त्याची गरज भागवतो. अ फिश कॅन ब्रीथ इन वॉटर. आता जे मासे असतात ते त्यांना जो ऑक्सिजन मिळतो तो कुठून मिळतो? पाण्यातून मिळतो. म्हणून ते काय करतात? श्वासोच्छ्वास कुठून करतात? पाण्यातून करतात. आपण पाण्यामध्ये गेलो तर आपल्याला गुदमरण्यासारखं होतं, परंतु माशांना होत नाही, कारण की मासे काय करतात? ऑक्सिजन त्यातून घेत असतात. बट कॅन अ पिजन डू दॅट. बट रसेस ग्रो इन वॉटर. कॅन अ लेमन ट्री डू सो. ओके. अशा रीतीने आपल्याला याच्यावर विचार करायला सांगितला आहे प्रत्येक गोष्टीविषयी. कॅन यू टेक इफ फिश लिव्ह द वॉटर विल दे बी एबल टू लिव्ह ऑन दॅम. जर समजा आपण माशांना पाण्यातून बाहेर काढलं तर ते जिवंत राहतील का? नाही. तर मित्रांनो, असे हे जे काही प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचा काय असतो? अंतर्गत संबंध असतो. प्राण्यांचा, पक्ष्यांचा, मानव प्राण्यांचा एकमेकांशी संबंध येत असतो. हा जो लेसन आहे हा आपल्या त्याच्यावर आधारित आहे. मीन्स हिअर ॲनिमल्स, बर्ड्स अँड ह्युमन बीइंग्स आर इंटर रिलेटेड टू ईच अदर. त्यांचा एकमेकांशी संबंध येत असतो. एवढे इम्पॉर्टंट आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. हा जो प्रयोग आहे हा आपण पुढच्या नेक्स्ट पिरियडला